श्री रामकृष्ण हरी मंडळी, आज सकाळची सुरुवात झाली छानपैकी एकादशीच्या रांगोळीपासून. नंतर देवासाठी फुलंसुद्धा तोडून घेतले आणि आंघोळ वगैरे आटपून गेलो मंदिरात. आता मंदिरात गेलो मी तर निवांत पूजा केली, पण विठू काही जागेवर नव्हता. त्याचं ना सारखं मन त्या घंटी वाजवण्यातच होतं. त्याला इतकं जास्त आवडते मंदिराची घंटी वाजवायला का खूपच सुंदर. आणि ही विठू रुक्माई बघा किती सुंदर दिसत आहे ना, असं वाटते त्यांची नजरच काढावं. आणि सोबतच माझ्या विठूची सुद्धा. नंतर घरी परतलो, घरची पूजा वगैरे आटपून घेतली, कारण मंदिरात काही मी पूजा करून गेली नव्हती सकाळी गेले असल्यामुळे. नंतर ना छानपैकी असं उसळ बनवून घेतलं आणि सर्वांनी हा एकनाथ महाराजांचा पिक्चर पाहता पाहता उसळ एन्जॉय केलं. आणि आज संध्याकाळचा मेनू होता मस्तपैकी असे साबुदाणा वडे. सर्वात आधी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि सोबतच इकडे मिश्रण बनवायला घेतलं. छान भिजलेल्या साबुदाण्यात मॅश केलेले आलू टाकायचे, त्यात एक हिरवी मिरची टाकायची, थोडंसं जिरं, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं निंबाचा रस आणि थोडीशी साखरसुद्धा टाकायची आवडीप्रमाणे. मग मिश्रण एकजीव करून त्याचे वडे थापून घ्यायचे आणि छान कडकडीत गरम गरम तेलात ते तळून घ्यायचे. तुम्ही शॅडो फ्रायसुद्धा करू शकता, पण वडे जर तळत असाल तर नेहमी हाय किंवा मीडियम फ्लेमवरती तळायचे, जेणेकरून त्याचं तेल पित नाही. आणि एकादशीचा मोठा व्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्रिकोणावरती टॅप करून नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.